दख्खनचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री ज्योतिबामुळे कोल्हापूरला महत्त्व प्राप्त झालेले आहे. वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिबा महाराष्ट्राचे लोकदैवत असून निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. हे स्थान समुद्र सपाटीपासून 3100 फूट उंचीवर आहे. ज्योतिबाच्या डोंगरभोवतालचा परिसर निसर्ग सौंदर्याने भरून गेलेला आहे. या डोंगरावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले जुने मंदिर आहे. आता आपण ज्योतिबा म्हणजे नक्की कोण व त्यामागील कथा पाहूया. तर अगस्ती मुनींनी रत्नागिरी डोंगरावर अनेक वर्षे तपश्चर्या केली होती. त्यावेळी त्यांनी 12 ज्योतिर्लिंग स्थापन केले होते. त्यापैकी केदारनाथाचे मंदिर हे मुख्य मंदिर आहे. ज्योतिबा हे बद्रिकेदारनाथाचे रूप आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश तसेच जमदग्नी यांचा मिळून तेजपुंज अवतार म्हणजे ज्योतिबा किंवा केदारनाथ. ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली. ज्योत म्हणजे तेज, प्रकाश. म्हणूनच पंचमहाभूतांपैकी वायू, तेज, आप, आकाश आणि पृथ्वी यांचे शक्तिदैवत म्हणजे ज्योतिबा. तर त्यामागील कथा अशी आहे की पौगंड ऋषींच्या वंशाला दिवा नव्हता. त्यामुळे त्यांनी तपश्चर्या करून बद्रीनाथांना संतुष्ट केले. बद्रीनाथांनी पौगंड ऋषी व त्यांची पत्नी विमलापूजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले. त्याप्रमाणे चैत्र शुद्ध षष्ठीच्या मुहूर्तावर ऋषी स्वतः 8 वर्षाची बालमूर्ती होऊन जन्माला आले. बद्रीनाथ हे ऋषी आणि त्यांच्या पत्नी समोर अवतरले. ही जन्मास आलेली मूर्ती म्हणजेच बद्रीनाथांची प्राणज्योती. म्हणून त्यांचे नाव ज्योतिबा असे ठेवले. ऋषींना वाटत होते आपला पुत्र हा जगाचा तारणकर्ता व गरिबांचा कैवारी असावा. अशीच इच्छा त्यांची पत्नी विमलापूजांची यांचीही होती. त्याचप्रमाणे त्यांच्या ओंजळीत केदारनाथांची प्राणज्योत प्रकट झाली आणि हेच ज्योतिबाचे रूप. आता आपण ज्योतिबाची मूर्ती याबद्दल माहिती घेऊया. तर श्री ज्योतिबाची मूर्ती ही चतुर्भुज आहे. ज्योतिबाचे वाहन घोडा आहे, तर मूर्ती स्वयंभू असून 4.5 ते 5 फूट उंच आहे. श्री ज्योतिबाची मूर्ती ही काळ्या घोटीव पाषाणात कोरलेली आहे. ही मूर्ती चतुर्भुज म्हणजेच 4 हातांची आहे. त्यांच्या हातात खड्ग, पाण, पात्र, डमरू आणि त्रिशूल आहे. श्री ज्योतिबाचे वाहन शेषनाग आहे, तर श्री ज्योतिबाचे शरीर रक्षक कालभैरव हे आहेत. यांच्या मूर्ती मंदिराच्या बाहेरच्या बाजूला असून तेथेच मूळ ज्योत तेवत असते. शेषनाग आणि रक्षक कालभैरव यांना खूप महत्त्व असल्याने ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर कालभैरव आणि ज्योतीचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. याच मंदिरात ज्योतिबाची बहीण यमाई देवी यांचीही दगडाची मूर्ती असून मूर्तीला शेंदूर लावलेला आहे. श्री ज्योतिबाला गुलाल, दवणा, खोबरे व खारका खूप प्रिय आहे. आपण सासनकाठी मिरवणूक याबद्दल माहिती घेऊया. रत्नासूर व कोल्हासूर या राक्षसांनी अत्याचार सुरू केला. तेव्हा करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीने केदारनाथांचा म्हणजेच ज्योतिबाचा धावा केला. तेव्हा ज्योतिबा देवाने राक्षसांचा संहार केला. हे राक्षस मारल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीचा राज्याभिषेक केदारनाथांनी केला व ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले. तेव्हा महालक्ष्मी व चोपडाई देवीने त्यांना वाडी रत्नागिरीवर परत आणले व त्यांचा राज्याभिषेक केला. सोहळ्यास यमाई देवीस निमंत्रण देण्याचे विसरल्याने त्या रुसल्या. त्यांचा रुसवा काढण्यासाठी पूर्वी केदारनाथ औंध गावी जात होते. त्यावेळी यमाई देवीने केदारनाथांना सांगितले की तुम्ही आता मूळ पीठाकडे येऊ नका. मीच वाडी रत्नागिरीवरील चाफेपणात येते. तेव्हापासून केदारनाथ चैत्र पौर्णिमेस श्री यमाई देवीची भेट घेण्यासाठी सासनकाठी जातात. हीच चैत्र यात्रा होय. चैत्र यात्रेत गुलाल, खोबरे, बंदी, नाणी यांची पालखीवर होणारी उधळण अनोखी असते. सासनकाठ्या 40 फूट उंचीच्या असतात. रंगीबिरंगी कपड्यांनी सजवलेल्या सासनकाठ्या आकर्षक व सुंदर दिसतात. काही काठ्यांना नोटांच्या माळा, फुलांच्या माळा असतात. हलगी, पिपाणी, तुतारी, सनईच्या तालावर काठ्या विशिष्ट पद्धतीने नाचवल्या जातात. सर्वांच्या मुखात ज्योतिबाच्या नावानं चांग भल्याचा अखंड गजर असतो. हस्त नक्षत्रावर दुपारच्या वेळेला सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ होतो. मिरवणुकीमध्ये 20-25 फुटांपासून ते 80 फुटांच्या उंच सासनकाठ्या सहभागी असतात.
हस्त नक्षत्रावर दुपारच्या वेळेला सासनकाठ्यांचा मिरवणुकीस प्रारंभ होतो. यावेळी तोफीच्या सलामीने ज्योतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे पालखी मार्गस्थ होते. फक्त संत नावजीनाथ किवळ याच सासनकाठीला यमाई मंदिराच्या दारात उभे राहण्याचा मान आहे. सायंकाळच्या वेळेला यमाई मंदिरात यमाई देवी व जमदग्नी यांच्या विवाह सोहळ्याचा धार्मिक विधी होतो. त्यानंतर श्रीची पालखी व संत नावजीनाथांची सासनकाठी परत श्री ज्योतिबा मंदिरात येऊन तोफेच्या सलामीने रात्रीच्या वेळेला पालखी सोहळ्याची सांगता होते. तर अशा प्रकारे आपण नवसाला पावणाऱ्या श्री कोल्हापूरच्या ज्योतिबाची माहिती पाहिली. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.